आई न होणं हे सगळ्या जगापेक्षा तू स्वतः जास्त मनाला लावून घेतलायस, त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होतो. तुम्ही फिलॉसॉफी झाडू नका. हे असं काही ऐकल्यावर काळजाला जी घरं पडतात ना, ती तुम्हाला नाही कळणार. मी तुला या आधीही म्हणालोय, आपण मूल दत्तक घेऊया का? मला नकोय असं मूल. पाण्याच्या दुकानात मिळतं का आई? पण मूल जेव्हा स्वतःच्या गर्भात वाढतं ना, तेव्हा मिळतो तो अधिकार. अहिल्या, मातृत्व मनात असतं, गर्भात नाही. तुमच्याशी काही बोलायचं म्हटलं ना की तुमची भाषणबाजी सुरू. अहिल्या, आपण कमी प्रयत्न करतोय का ग? डॉक्टरही म्हणालेत ना आता आपण डॉक्टर बदलू. दवाई सापडल्या? बाई नाही, पण बाईची बातमी मात्र कळली. काय प्रश्नपत्रिका देऊन गेली काय बाई? प्रश्नपत्रिका नाही, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र यात असतील. अहो, मगनलाल वाण्याकडे चिठ्ठी देऊन गेली. नशीबच म्हणायचे. नाही, चावडीवर नोटीस नाही लावली. वाचा वाचा. वनिता बाई, वा कमाल आहे तुमची. अरे वा, बघ आता जास्त छान दिसतेय की नाही? पण मला नको हे. उगीच हरवलं बिरवलं तर. अगं पण नाही हरवणार जानकी, राहू दे. आणि आत्याबाईंना नमस्कार कर. सुखी हो. ज्या घरात जाशील त्या घरादाराला सुखी कर बाळा. अजूनही तू मालाची राणी बनू शकते, फक्त जरा दमानं घे. तुम्ही दमानं घ्या आता, नाहीतर ह्या गावामध्ये सुद्धा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हे बघ, तुझ्या बरोबर गावोगाव फिरायची तयारी आहे माझी, पण दमान घ्यायला सांगू नको. जा, दरवाजा लावा आधी. सुमित्रा ताईने घेतलाय. मी नको म्हणत होते तरी घेतले. 2-3 घेतले. गळ्यातली साखळी कोणी दिली? अरे नरसिंहा, मी दिली ती. छान दिसते ना गळ्यात तिच्या. तू थांब ग, माझं काम आहे जरा तुझ्याशी. नरसिंहा, आज तुला काही बदल जाणवतोय की नाही? जानकीने आज नवा ड्रेस घातलाय. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी तुला कोणाच्या तरी ड्रेसचं कौतुक करताना पाहतोय. काळाबरोबर बदलावं लागतं माणसाला. जो बदलत नाही तो संपतो. अरे मी तुझ्या पाठीशी असताना तू मृत्यूचं भय का बाळगतोयस? हातातून निसटणारी वाळू पकडण्याचा प्रयत्न करतेस तू आत्याबाई. तुझ्या नावाचं कुंकू लावणारी मिळाल्याशिवाय मी प्रयत्न सोडणार नाही. अशी मुलगीच मिळणार नाही. मुलगी मिळाली आहे, आपल्याच घरात आहे. जानकी, आजपर्यंत अशी चेष्टा कधी केली नव्हतीस तू माझी, आणि करणार पण नाही. तुझ्यासाठी हीच मुलगी योग्य आहे. तुझ्यावर धड चिडताही येत नाही मला, नाही अशी चेष्टा करणाऱ्याला मोठी शिक्षा भोगावी लागली असती. तुला वयाची भीती वाटतेय का? आत्याबाई, अमृताच्या वयाची मुलगी आहे ती. नरसिंहा, अरे नवरा बायकोंच्या मध्ये एका पिढीचं अंतर असणं हे काही समाजाला नवीन नाहीये. फार पौराणिक काळापासून अगदी आतापर्यंत अशी कितीतरी उदाहरण आहेत. पण मला त्यातलं एक उदाहरण व्हायचं नाहीये. नरसिंहा, जानकीच तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. मन नाही मानत आत्याबाई. मग मनाला समजावून सांग, हीच तुझी नर्मदा आहे. ते कधीही शक्य नाही. माझा जीव गेला तरी या मुलीशी मी लग्न करणार नाही. आणि आजपासून हा विषय इथेच संपला.